विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा ज्युनियर विभागातील मराठी विषय शिक्षक श्री मखरे SP आपल्याला आज भाग 2 मधील गद्य व पद्य यामधील पहिले जे पद्य आहे संत एकनाथांचं भारूड विंचू चावला. संत एकनाथ महाराज मराठी साहित्यामधील एक श्रेष्ठ संत कवी, वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत. काव्य रचनेमधून लोकशिक्षणाचे कार्य भारूड हा लोकप्रिय काव्यबंध त्यांनी मराठी साहित्यामध्ये रूढ केलेला आहे. भारुडामधून जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण त्यांनी दिलेली आहे. चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संपादन, जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे विपुल काव्यरचना मराठी साहित्यामध्ये त्यांची आहे. त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे काव्यातून लोकशिक्षण, नैतिकता, नाट्यमयता, प्रतिकात्मक रचना आणि भक्ती रचना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. त्यांनी आपल्याला जे भारूड दिलेलं आहे विंचू चावला, ते सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्यासारखे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे व अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचं असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा संत उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडाच्या माध्यमातून केलेला आहे. पहा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी प्रस्तुत काव्यामध्ये. विंचू चावला रोचिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाचा उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन, शांत केली जनार्दने. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी श्री सकल संत गाथा खंड 2 यामधील असणारा हा संत एकनाथांचं भारूड आहे. इथे भारूड ही आध्यात्मिक असणारी रूपक आहे. विंचू चावला या भारुडामध्ये कामक्रोध हे विकारांचे प्रतीक आहे. विकारांनी मानव जीवन दूषित होते. या तमोगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाणवावा आणि अंतकरण शुद्धी करावी, असा संदेश भारुडामधून संत एकनाथांनी सामान्य जनतेला दिलेला आहे. पण सुरुवातीलाच त्यांनी शब्द वापरलेला आहे विंचू चावला रुचिक चावला.
काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला. रुचिक म्हणजे विंचू, तम म्हणजे इथे अर्थ आहे दुर्गुण. पहा इथे शब्द वापरलेला आहे काम क्रोध. काम क्रोध म्हणजे काम म्हणजे वासना किंवा कामेच्छा, क्रोध म्हणजे संताप. षड विकारांपैकी हे 2 विकार आहेत, ते दुर्गुण आहेत. इथे शब्द वापरलेला आहे की बहुरूढ ते भारूड होय. भारुडामध्ये आध्यात्मिक रूपक वापरलेले असते. प्रत्येकांमधून लोक शिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. विंचू चावला या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणावर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, मला म्हणजे मनुष्याला विंचू चावला. काम व क्रोध या विकारांचा तो विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला दुर्गुणाचा घाम फुटला. सुरुवातीच्या 3 ओळीचा अर्थ. आणि काम क्रोध रूपी हा विंचू चावल्यामुळे, त्याच्या डंख मारण्यामुळे माझा जीव व्याकुळ झालेला आहे. प्राण कंठाशी आले, प्राण जाईल अशी वेदना मला होत आहे. माझ्या तना मनाची आग झालेली आहे. इथे त्यांनी हा शब्द वापरण्याच्या पाठीमागचा उद्देशच एक आहे की असे समाजामधील अनेक विंचू आहेत की ते या माध्यमातून दुर्गुणाचा घाम फोडत असतात. त्यावर उपाय काय? पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. इथे शब्द वापरलेला आहे की काम क्रोध हा विंचू चावल्यामुळे माझ्या पंचप्राणाचा जीव इतका व्याकुळ झालेला आहे की प्राण कंठाशी आले. प्राण जाईल अशी वेदना मला होत आहे. माझ्या तना मनाची, तन आणि मन इतकी आग झालेली आहे की मला त्यामधून काहीही सुचत नाही. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. इंगळी म्हणजे इथे मोठा विंचू. अति दारुण म्हणजे खूप भयंकर, मज म्हणजे मला, नांगा म्हणजे दंश. मनुष्यरूपी ही इंगळी विंचू इतकी भयंकर आहे की तिने नांगी मारतात त्या दंशाने सर्वांगाला वेदना होतात. वेदना झाल्या, ठणका लागला. त्या इंगळीचे विष सर्वांगभर पसरले. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ते विष पसरले गेलेले आहे. ह्या विंचवाला उतारा, तम गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. यावर उतारा काय? अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेक लोक गंडा उतारा काहीतरी करत असतात, पण हा उतारा तो नाही. इथे तमगुण शब्द वापरलेला आहे. 3 गुण आहेत. सत्तम, सत्व म्हणजे सात्विक, रज म्हणजे राजस, तम म्हणजे तामस गुण. तम म्हणजे दुर्गुण. उतारा वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केलेले उपचार. मानवाच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणाची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणांची केलेली उपाययोजना. तमगुण तामसी वृत्ती म्हणजे राक्षसी गुण. पाहिजे त्यांनी शब्द वापरलेला आहे तमगुण मागे सारा, म्हणजे या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून द्या, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्विक गुणांचा अंगारा लावा. या सत्व गुणाच्या अंगाऱ्याने विंचू इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील. आणि शेवटी त्यांनी शब्द वापरला आहे सत्व उतारा देऊन, अवघा सारीला तमगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने.
इथे शब्द वापरलेला आहे की सत्वगुणाचा आश्रय घेऊन, म्हणजेच अशा प्रकारे सात्विक गुणाचा उतारा देऊन सगळी तामस वृत्ती दुर्गुण दूर केले. थोडीशी ठसठस राहिली आहे, ती माझे गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत केली. म्हणजे इथे जो शब्द वापरलेला आहे त्यांच्या काव्याची जर वैशिष्ट्य पाहिली तर इथे लोकशिक्षण देणारे विंचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे. सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षडविकारांवर सद्गुणाची मात करा असा मोलाचा संदेश त्या भारूड कथेच्या माध्यमातून देतात. ते शब्द वापरलेले आहेत आणि शब्दाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज की पहिला राग हा स्वाभाविक जरी असला तरी तो नाहक आहे, ते जाणून घ्या. एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी जरूर करू लागलो की माझ्या मनात लक्षात आले की शीघ्र कोपीपणामुळे घरची माणसे दुरावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्याची बाजू समजून घेण्याची सवय केली. जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले. नेमके कधी झोपेतून उठायची ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांची मला खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा, वडिलांचा लाडका चिरंजीव झालो. मग इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे की संत एकनाथ महाराज म्हणतात की काम क्रोध रूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा 10 पंचप्राण व्याकुळ करतो. इथे काम क्रोध रूपी विंचू म्हणजे दुर्गुण. दुर्गुण हे दुर्जनांच्या ठाई बसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसाची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश. दुर्जनांची संगत ही दंशा इतकी दाहक असते, म्हणून दुर्जनाच्या संगतीने दुर्जन होतो. म्हणून यावर उपाय एकच आहे, सद्गुणांचा अंगीकार करा, सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहा, सत्संग सदा घडवायला हवा. म्हणजे दुर्गुणाचा दाह आपोआप शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीनं आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय संत एकनाथ महाराज प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून सांगतात.